राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भारताचे प्रमुख आहेत, त्यांनी विधान केलं की छत्रपती शिवरायांचं समाधी जी आहे ती टिळकांनी शोधून काढली। हे इतिहासाला विद्रूप करण्याचा एक त्यांनी प्रकार केलेला आहे। खरा इतिहास जो आहे तो म्हणजे 19 जानेवारी 1869 ला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सर्वप्रथम शोधून काढली आणि त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1870 ला त्यांनी सार्वजनिक शिवजयंतीचा महोत्सव सुरू केला। म्हणजे छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढण्याचं काम सुद्धा महात्मा फुलेंनी केलं आणि भारतामध्ये शिवजयंती साजरी करण्याचं सुद्धा काम जे महात्मा फुलेंनी केलं। परंतु या इतिहासाचा कुठेतरी डावलण्यात येण्याचा प्रयत्न जो आहे तो मोहनजी भागवत यांनी केलेला आहे। तर त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की मोहनजी भागवत हे आमच्या जिल्ह्याचेच आहेत, त्यामुळे आम्ही थोडं सौम्य प्रकारे आंदोलन करतो आहे। त्यांनी आमच्या जिल्ह्यात येऊन संपूर्ण बहुजन समाजाची माफी मागावी। पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशात सुद्धा त्यांच्या या इतिहासाच्या विकृतपणे सादरीकरणामुळे असंतोष एक फैललेला आहे पूर्ण बहुजन समाजामध्ये। तर आमचं शासन प्रशासनाला सुद्धा आव्हान आहे की त्यांनी खरा इतिहास शोधून काढावा आणि अशा प्रकारे कुठेही जर इतिहासाचं वास्तविकता सोडून वेगळ्या पद्धतीने जे मांडणी होत आहे त्यावर योग्य प्रकारे कारवाई करावी, तशा प्रकारचे आम्ही निवेदन माननीय कलेक्टर साहेबांना पण देणार आहोत। कारण या माध्यमातून पूर्ण बहुजन समाजामध्ये एक उद्रेक निर्माण झालेला आहे आणि त्या उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज मोहन भागवतांचा जाहीर निषेध करतो आहे आणि त्यांनी माफी न मागितल्यास यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही पूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होईल अशी मी शासना प्रशासनाला आपल्या सर्व बहुजनांच्या वतीने सांगतो आहे। निषेध असो, निषेध असो, मोहन भागवतचा निषेध असो, मोहन भागवतांचा निषेध असो, मोहन भागवतांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, मोहन भागवतचा निषेध असो।